आपल्या गावाचा आणि माझा तसा वेगळा ऋणानुबंध आहे. गेली 2-3 वर्ष पोरं सातत्यानं फोन करून विचारत होते, सर जयंतीला या, सर जयंतीला या. आणि मी दरवर्षी टाळत होतो. नाही तर काय होऊन बसलाय, डॉक्टर साहेबांनी सांगितल्यासारखं जयंतीच्या दिवशी अण्णाभाऊच्या प्रतिमेला हार अर्पण करायचा आणि संध्याकाळी हर हर महादेव करायचा. जयंत्यात भाषण करून करून कंटाळा येऊन गेला. नाच गाण्यात मस्त आनंद घेणारे आपले सगळे तरुण पोरं आयुष्य गेलं. बाप झाल्याचं पिढ्यानपिढ्या आपण हे असलं वक्त जगणं जगत आलो आहोत आणि ते सोडायची आपली तयारी नसल्यामुळं जयंत्यांमधून जावं की नाही, जयंत्यांमधून बोलावं की नाही, जयंत्यांमधून काही सांगावं की नाही, अशा एका अवघडलेल्या अवस्थेत येऊन पोहोचलो आहे. गेली 17 वर्ष अंबाजोगाई शहरामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना रोज पोरांशी बोलणं होतं, पोरींशी बोलणं होतं, ऍडमिशनच्या वेळेस त्यांच्या मायबापांशी बोलणं होतं आणि ते पुढचे पाडे 13 म्हणल्यासारखं दरवर्षी तेच ते आणि तेच ते होत राहत. त्यामुळे गेल्या 2-3 वर्षापासून तिथून पुष्कळशा जयंत्यांच्या कार्यक्रमांना मी गेलोच नाही. आता बाबासाहेब आपल्या समाजाला समजावून सांगण्याची परिस्थिती राहिली नाही. अण्णाभाऊ साठ्यांबद्दलही आपल्या सगळ्यांना ऐकून माहित आहे, जाणकारांना वाचून माहित आहे आणि फोटो मध्ये बघून माहित आहे. त्यामुळे त्याबद्दलही काही खोलावर आपल्या माणसांना सांगावं अशीच परिस्थिती उरलेली नाही. मग आपल्या माणसांना बोलायचं काय, सांगायचं काय? आता आपल्या समाजात डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, इंजिनियर आहेत,